सर्वप्रथम शिवशंभू विचारमंच कोकण प्रांताच्या वतीने आपणा सर्व पत्रकार बंधूंचं मी या ठिकाणी स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे, अखंड हिंदू राष्ट्राचं आराध्य दैवत. त्याचबरोबर जगभर पसरलेला जो कोणी हिंदू आहे त्या प्रत्येक हिंदूपण आज जे टिकून आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांमुळे टिकून आहे. आणि त्यामुळे केवळ महाराष्ट्र किंवा भारतच नव्हे तर जगभरात पसरलेला जो कोणी हिंदू आहे त्या प्रत्येकाचं आराध्य दैवत हे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज. तर मागील काही वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या विचार प्रवाहामध्ये असं लक्षात येतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातल्या काही भेसळ केलेल्या गोष्टी, काही त्याच्यामध्ये ज्याला ऐतिहासिक पुरावा नाही, काही तथ्य नाही, अशा प्रकारच्या काही गोष्टी त्या शिवाजी महाराजांच्या चरित्राच्या अनुषंगाने सांगण्यात येतात की ज्याचा अजिबात तथ्य नाही, अजिबात त्याचे कागदोपत्री कुठे पुरावे मिळत नाही. आणि त्याच्यातून समाजमन कलुषित करणं, समाजामध्ये नवीन नवीन वादंग उभं करणं आणि समाजाला कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूळ विचारापासून दुसरीकडे घेऊन जाणं, अशा प्रकारच्या काही बाबी या मागच्या काही वर्षांमध्ये आपल्याला आढळून येतात. तर हे समाजमन कलुषित करण्याचं काम जे चालू होतं त्याच्यावरचा उपाय एकच आहे. तो उपाय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं एकंदर त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाचं आणि त्याच्याही पलीकडे शिवाजी महाराजांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर संपत नाही, त्यांचं कार्य तिथं संपत नाही. तर महाराजांची प्रेरणा घेऊन त्याच्यानंतर 27 वर्ष इथला महाराष्ट्र लढलेला आहे. केवळ तितकंच नव्हे तर औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आपण जर इतिहास पाहिला तर असं लक्षात येतं की औरंगजेबाच्या मृत्यूनंतर आपलं हिंदवी स्वराज्य अहत तंजावर तहत पेशावर असं संपूर्ण पसरलेल्या अटकेपार भगवा झेंडा आपण रोवलेला आहे. परंतु नंतरच्या या शतकातला इतिहास आपल्यासमोर येत नाही. केवळ पानिपत किंवा अशा काही मोठ्या लढायांचंच फक्त वर्णन येतं. त्याही लढाया पानिपतामध्ये आमचा पराभव झाला या पद्धतीनं वेगळ्या मानसिकतेमध्ये समाजासमोर सादर केलं जातं. म्हणून काही शिवभक्त अभ्यासक मंडळी एकत्र आली, शिवप्रेमी एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की आजच्या तरुण पिढीला मार्गदर्शक ठरेल असं हे शिवाजी महाराजांचं चरित्र असताना त्याच्यामध्ये खोट्या गोष्टी, खोट्या नरेटिव्स पसरवले जातात आणि त्याच्यातून समाजामध्ये दुर्गंध निर्माण करायचा प्रयत्न केला जातो, समाजाला वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जातो, वादंग निर्माण केलं जाते. ह्याच्यावरचं एकच समाधान आहे, ते म्हणजे जसं आहे तसं. आय रिपीट, मी परत एकदा सांगतो की जसं आहे तसं शिवाजी महाराजांचं निखळ चरित्र हे जनतेसमोर आणलं पाहिजे, लोकांसमोर आणलं पाहिजे आणि त्याचा आदर्श हा प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये रुजवला पाहिजे. ती व्यक्ती कुणी असो, कुठल्याही ज्ञातीची असो, कुठल्याही पूजा पद्धतीची असो, कुठल्याही प्रांतातली असो, पण प्रत्येकापर्यंत शिवाजी महाराजांचं निखळ चरित्र जसं आहे तसं पोहोचवण्यासाठी आम्ही शिवशंभू विचार दर्शन या नावाने काही कार्यशाळांचं आयोजन केलं. त्या कार्यशाळांमध्ये हा इतिहास मांडणारे कोण होते तर हे सगळे तज्ज्ञ होते, ज्यांनी या विषयामध्ये संशोधन केलेले. मी परत सांगतो, केवळ एखाद दुसरं पुस्तक वाचणं आणि त्याच्यातून मला शिवाजी महाराजांचं चरित्र कळलं असा आव आणून समाजामध्ये काहीतरी प्रस्तुत करणं असं करणारी मंडळी नव्हे, तर ज्यांनी वर्षानुवर्षे मेहनत घेऊन महाराजांच्या चरित्राचा अभ्यास केलेला आहे, महाराजांच्या चरित्राशी संबंधित अनेक स्थानांमध्ये जाऊन भेट दिलेली आहे, तिथला सखोल अभ्यास केलेला आहे, काही मूलभूत ऐतिहासिक संशोधन केलेलं आहे, अशा सगळ्या मंडळींना बोलावून आम्ही कार्यकर्त्यांच्या समोर शिवाजी महाराजांच्या चरित्राची मांडणी करायला सुरुवात केली. या काही कार्यशाळा झाल्यानंतर असं लक्षात आलं की एक महाराजांचं नाव घेतल्याबरोबर सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहतात. महाराजांची भक्ती प्रत्येकाच्या मनामनात भिनलेली. अनेक संस्था, संघटना या महाराजांसाठी त्यांच्या भक्तीनं प्रेरित होऊन काम करत असतात
प्रत्येकाच्या कामाची शैली वेगवेगळी आहे, प्रत्येकाच्या कामाचं क्षेत्र वेगवेगळं आहे. कुणाला शिवचरित्र वाचणं हे आपलं काम वाटेल, कुणाला शिवचरित्रावर बोलणं हे आपलं काम वाटेल, कुणाला शिवजयंती साजरी करणं हे आपलं शिवकार्य वाटेल, कुणाला प्रत्यक्ष किल्ल्यावर जाऊन त्या ठिकाणी डागडुजी करणं, त्या ठिकाणी काही साफसफाई करणं हे आमचं शिवकार्य वाटेल. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रत्येकजण काम करतो आहे, वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत, काही जण वैयक्तिक स्तरावर काम करत आहेत. मग आमच्या असं लक्षात आलं की ह्या सगळ्यांना कुठेतरी एका सूत्रामध्ये बांधण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकजण वैयक्तिकरित्या आपापल्या संस्थेच्या माध्यमातून काम तर करत राहील, परंतु जर ह्या सगळ्यांना एका सूत्रामध्ये बांधण्यात आलं आणि जर सगळ्यांची दिशा एकाच प्रकारची असेल आणि एकाच वेळेस सगळ्यांपर्यंत योग्य पद्धतीने शिवचरित्र खरंच शिवचरित्र पोहोचवलं तर त्याचा समाज मनावर होणारा परिणाम हा अतिशय चांगला होईल आणि तो प्रदीर्घ काळ टिकणारा होईल. या हेतूने शिवशंभू विचार मंच या संघटनेची सुरुवात झाली. ही संस्था आहे, संघटना आहे, पण त्या संघटनेचं काम हे स्वतःला मोठं करणं असं नाही, तर समाजामध्ये शिवभक्ती घेऊन काम करणाऱ्या सर्व संस्थांना जे काही पूरक काम असेल ते काम करणं, अशा पद्धतीचा विचार करून आम्ही कामाला सुरुवात केली. आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रादेशिक विभाग आहेत. त्या पद्धतीनं पालघर जवळपास गोव्यापर्यंत आपण सगळ्यांना ठाऊक आहे की सगळी कोकण किनारपट्टी. तर ह्या कोकण किनारपट्टीचं कोकण प्रांत असं म्हणून या कोकण प्रांताची आपण एक रचना लावलेली आहे. तर त्यामध्ये माझ्याकडे मी अभय जगताप, माझ्याकडे कोकण प्रांत संघटक अशा पद्धतीचं काम आपण विभाग केलेले आहेत. त्या विभागाच्या खाली जिल्हे आहेत आणि जिल्ह्याच्या खाली तालुके आहेत. तर आपण प्रांताची एक संच बनवलेला आहे कार्यकर्त्यांचा. त्याप्रमाणे विभागामध्ये काही संयोजक आहेत आणि मग जिल्हा संच. आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायचं ठरवलं तर सगळ्यात महत्त्वाचं आहे की जितक्या संस्था संघटना काम करतात त्या सगळ्या संस्था संघटनांना आपल्याला सोबत घ्यावं लागतं. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क करा. दुसरं काय तर शिवाजी महाराजांचं चरित्र कोणासमोर प्राधान्याने पोहोचवणं आवश्यक आहे. तर काही व्यक्ती असतात, काही लेखक मंडळी असतात, तर त्यांच्यासाठी ही सगळी ग्रंथसंपदा, हे सगळे बौद्धिक विचार उपलब्ध करून गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळींशी संपर्क करणं आवश्यक असतं. त्याच्याचबरोबर सध्याचं युग हे माध्यमांचं युग आहे असं म्हटलं. केवळ प्रिंट मीडियाच नव्हे तर सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, त्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर अनेक इन्फ्लुएन्सर, ज्याला आजचा शब्द प्रयोग मी करतो, यूट्यूबर्स, ते हे मोठ्या प्रमाणावर काही ना काही आपलं व्हीलॉग्स, व्हिडिओलॉग्स जे बनवत असतात ते प्रक्षेपित करत असतात. बऱ्याचदा ह्या सगळ्यांना इतिहासाचा तितका अभ्यास नसतो. त्यामुळे कळत नकळत ह्या काही मंडळींकडून वेगळ्या पद्धतीचा इतिहास हा मांडला जातो. त्यामुळे आम्ही ठरवलं हे सुद्धा एक क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये कार्यरत असणाऱ्या या सगळ्या मंडळींना कुठेतरी ज्ञान देण्याची आवश्यकता आहे, कुठेतरी इतिहासाची जाणीव करून देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे या 3 फ्रंटवर आपण काम करत आहोत, वेगवेगळ्या स्तरावर काम करतो. आज मला आनंद होतो की भूषणजी या शिवशंभू विचार मंचाचे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रमुख या नात्यानं आगामी काळामध्ये काम करणार आहे. त्याचबरोबर केवळ सिंधुदुर्ग नव्हे तर त्याच्याबरोबर रत्नागिरी जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांसाठी सुद्धा ते संयोजक म्हणून काम करणार.